महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। त्र्यंबकेश्वर में कुंभ मेले को स्वच्छ और हरा भरा बनाने के लिए जन भागीदारी महत्वपूर्ण है। राज्य को जल संसाधन, विदर्भ, तापी और कोंकण बेसिन विकास निगम और आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन ने यह कहा है कि राज्य सरकार नासिक जिले के समग्र विकास के लिए प्रतिबद्ध है। महाराष्ट्र राज्य के गठन की 66वीं वर्षगांठ के अवसर पर आज सुबह ही पुलिस परेड ग्राउंड में ध्वजारोहण समारोह आयोजित किया गया था। उस समय वह बोल रहे थे। परवाच कॅबिनेट मीटिंगमध्ये त्या संदर्भामध्ये सगळा आढावा घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी पाणी साठा बरा आहे, म्हणजे गेल्या 2 वर्षापेक्षा कमी नाही आहे, बरा आहे। नाशिक शहरामध्ये सुद्धा सध्या धरणांची परिस्थिती जेमतेम आहे, पण मला नाही वाटत एवढी काही टंचाई येईल। काही अंतर्गत डिस्ट्रीब्युशनमध्ये काही डिस्टर्ब झाला असेल तर त्यामुळे कुठे कमी जास्त झाला असेल, पण मला वाटतं आम्ही अतिशय काटकसरीने पाण्याचा वापर करून पाणी जूनपर्यंत आपण त्या ठिकाणी पुरवू। जलजीवन मिशन प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की हर घर जल, प्रत्येक घरी पाणी, प्रत्येक घरी नळ, ही योजना याच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये राज्यामध्ये खर्च केले जात आहेत। अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन झालेल्या आहेत, काही ठिकाणी सोर्स झालेले आहेत तयार, काही ठिकाणी पाण्याच्या टाके झालेले आहेत। कमी अधिक प्रमाणामध्ये कामं सगळीकडे चालू आहेत, पण अजून पूर्णत्वाकडे नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं त्याला गती देण्याची आवश्यकता आहे। काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणी आहेत, पाईपलाईन टाकण्यासंदर्भात भूसंपादनाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत नाही असं नाही, पण मला वाटतं की प्रधानमंत्र्यांची ही अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे, ती पूर्ण करण्याचं मानस आमचं राज्य शासनाचं निश्चित आहे। त्या संदर्भात मला असं वाटतं की वारंवार अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत, ठेकेदारांना ताकीद दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जाते। मला वाटतं लवकर ज्या योजना कार्यान्वित होतील। कागदावर या योजना पूर्ण झाल्याचं दाखवलं जात आहे, तुमची असेल किंवा वरिष्ठांची असेल फसवणूक होती। मला वाटतं अशी जर कुठे पर्टिक्युलर कुठे केस असेल किंवा तक्रार असेल की कागदपत्रे फक्त दाखवली आहे आणि बिल काढलेलं आहे, निश्चित त्याच्यावर अतिशय कठोर कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल। तेवढं तर उद्या आमच्याकडून 26 जानेवारी 1 मे आता आमची गोष्ट झालेलीच आहे आधी, ठीक आहे, त्याला स्टे आलेला आहे। पण मला असं वाटतं जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत। त्यामुळे मला आणि रायगडला त्या तटकरे ताई आहेत त्यांना आणि मला ते अधिकार दिलेले आहेत। जोपर्यंत मुख्यमंत्री सांगतील तोपर्यंत आम्ही ध्वजारोहण करू, नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी दुसरं कोणी करेल, आम्हाला काही त्यात राहणारच नाही आहे। या संदर्भामध्ये कुठेही कमी पडणार नाहीत आम्ही। कुंभमेळ्याच्या बाबतीमध्ये कामांना आता सुरुवात झालेली आहे। आताच 2200 कोटी रुपयाचे टेंडरच्या ठिकाणी मला वाटतं 2-3 दिवसामध्ये फायनल होतील, कामांना सुरुवात होईल। घाट आहे आमचा, त्या ठिकाणी सुरुवात करायची, त्याचे टेंडर निघालेले आहेत। मला वाटतं सगळ्याचं काम प्रोसेसमध्ये आहे, अजून आपल्याकडे पर्याप्त वेळ आहे, 1.5-2 वर्ष आहेत। मला वाटतं ही सगळी कामं आम्ही वेळेमध्ये पूर्ण करू। कुठेही अपूर्ण राहिलेलं काम आहे, कुठे अडचण होते, कुठे काही कोणाच्या तक्रारी असं होणार नाही। तर ते साधुग्रामचं काम असेल, कुठे रस्त्यांची कामं असतील, कुठे घाट आहेत आपले त्याची कामं असतील, ही सगळी कामं, रिंग रोडच्या कामाला सुद्धा आता गती देण्यात आलेली आहे, त्याचे टेंडर लवकरच निघत आहे। मला असं वाटतं की सगळ्याच कामांना तर आम्ही गती दिलेली आहे। वेळेमध्ये आपण ते निश्चित कुंभमेळ्याच्या पूर्वी ते पूर्ण करू। तर निश्चित आज बैठक आहे या संदर्भामध्ये, म्हणजे कुंभमेळ्याच्या संदर्भात बैठक आहे, त्यात मी अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवलेलं आहे। त्या संदर्भात मी माहिती घेतो की असं पाणी असताना लोकांच्या घरापर्यंत पाणी का जात नाही, नळाला पाणी का जात नाही, मला वाटतं की तांत्रिक अडचणी असतील काय, पण या संदर्भात निश्चित मी आज माहिती घेतो आणि सगळ्या दुरुस्त करण्याच्या सूचना देतो। नाशिकमध्ये हिंसाचाराची घटना घडली, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता, गुन्हे दाखल झालेले आहेत, तपास केला जातोय, काही सराईत गुन्हेगार देखील त्यामध्ये आहेत पोलीसचे। निश्चित माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पोलीस अधिकाऱ्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की कुठेही गुन्हेगारी, गुंडगिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार। इस अवसर पर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, विशेष पुलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराले, पुलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिला कलेक्टर जलद शर्मा, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पुलिस अधीक्षक विक्रम देशमाने आदि उपस्थित थे। इस अवसर पर पुलिस बल, गृह रक्षा बल, राज्य अबकारी, अग्निशमन, नागरिक सुरक्षा बल, शहर पुलिस यातायात शाखा की टुकड़ियों ने मार्च निकालकर श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर गणमान्य व्यक्तियों द्वारा विभिन्न पुरस्कार एवं प्रमाण पत्र भी वितरित किए गए। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलगे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।